नाराज होऊ नका कवीवर्य, नाराज होऊ नका. बरं मी एका तुमच्या कवितेमध्ये एक कॉमन गोष्ट मात्र बघतोय. भाकरी, धिरड, हुरडा, आंब्याचा पाड, हे म्हणजे हे कसं काय, त्याच्यामध्ये ही काय भानगड आहे नक्की? मला भूक लागली ना की अशा कविता सुचतात. पण भूक तुम्हाला आत्ता लागली ना, कविता तर अगोदरच्या आहेत ना. नाही 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 नाही, कविता लिहिताना जर भूक लागली ना की तेव्हा अशा कविता सुचतात. तर मी आल्यापासून मला तुम्ही पाणी विचारलेलं नाही, जेवण विचारलेलं नाही, भाकरी विचारलेलं नाही, हिरडं विचारलेलं नाही. अरे पाणी, अरे तुझ्या विहिरीला नाही पाणी, तुझ्या कवितेत धिरड, तुझ्या कवितेत हुरड, तुझ्या कवितेत आजगर, अरे काय तू प्रियसीला गळा आवळायला निघालाय, काय तुझ्या कविता. तुला पाणी देऊ, मग काय बोलू, तुला पाणी देऊ, तुला चहा देऊ. अरे उपाशी कवी आहेस तू, उपाशी. तू उपाशी कवी नाही, तू फक्त तू कवीच नाही. नाही पण तरी चालेल, पण मला पाहिजे, मला जेवायला पाहिजे, मला भूक लागली. अरे भूक लागली, घरी जाऊन जेव. उन्हाळ्यात कधी कविता कर, त्याच्यात धिरड घाल, त्याच्यात हुरडा घाल, त्याच्यात भाकर घाल, आंब्याचा पाड घाल आणि ते खा, कवितेतच खा. हे खा, हे खा, हे बघा लक्षात ठेवा, तुम्ही मला जेवण दिलेलं नाही, आता बाहेर जाऊ.